मस्त एकदम चाकवतची. नमस्कार, छायाच किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे, खारं वांग करून दाखवणार आहे. तर खूप छान असं खारं वांग लागते, भाकरी बरोबर तर खूप छान लागते. मस्त खूप छान वास पण यायला लागलेला आहे. मी तर बघा सर्विंग करत आहे. बघा खूप छान वांग्याचा वास यायला लागलेला आहे. मस्त असा भाकरी बरोबर तर एकदम मस्त लागते. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. आज मी बनवणार आहे, खारं वांग बनवणार आहे. बघा इथं सांगलीमध्ये वाडीची वांगी मिळतात. हे फेमस आहेत सांगलीचे वांगी, खूप छान लागतात हे. तर हे मी पावशेर वांगी घेतलेले आहेत, कोथिंबीर घेतली, हिरव्या मिरच्या घेतल्या 6-7 हिरव्या मिरच्या, शेंगदाण्याचं कूट घेतले, जिरे घेतले, थोडंसं दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, हिंग घेतला आहे, खोबरं घेतलं आहे, लसूण घेतला आहे, हळद फोडणीसाठी लसूण घेतलं आहे आणि इथं मीठ घेतलं आहे चवीनुसार. तर आपण आता वांगी चिरून घेऊया. बघा आता वांगी चिरून घेणार आहे. तुम्ही पूर्ण साल काढली तरी चालते, मी थोडीशी काढणार आहे. बघा आणि याचं देठ असं कापून घेणार आहे देठ आणि याला 4 भाग कसे करून घेणार आहे. बघा आपल्याला किडका आहे किंवा नाही असं बघून घ्यायचं आहे आणि आपल्याला लगेच पाण्यामध्ये टाकायचं आहे याच्यामध्ये. आणि पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे, म्हणजे आपले वांग काळं पडणार नाही म्हणून याच्यात मीठ थोडंसं टाकून पाण्यात लगेच टाकून घ्यायचं आहे. दुसरे पण वांगे आपण असेच चिरून घेऊया. इथं बघा माझे आता वांगी चिरून झालेले. आपण आता याचा मसाला वाटून घेऊया मिक्सरला. इथं बघा मी जिरे आणि दालचिनीचा थोडा तुकडा टाकलेला आहे, लसूण एक 10-11 पाकळ्या घेतलेला आहे, लसूण, खोबरं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आपल्याला आणि कोथिंबीर, ते आपण मिक्सरला बारीक करून घेऊ. इथे बघा मसाला माझा वाटून झालेला आहे. मी आता बाउलमध्ये एका काढून घेणार आहे. असं मोठाच मसाला घालायचा आहे, छान लागतं एकदम मस्त. तर आपण याच्यामध्ये आता मसाले सगळे काढून घेऊया. शेंगदाण्याचं कूट, शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. इथं हळद टाकलेली अर्धा चमचा छोटा, मीठ चवीनुसार मीठ. इथं म्हणजे मिरची बारीक करायची राहिलेली आहे, मिरची बारीक करून घेते. इथे बघा आपली मिरची पण बारीक करून झालेली आहे, त्याच्यात आपण काढून घेऊया. आणि याच्यात थोडंसं तेल टाकून घेऊया, म्हणजे आपल्या मसाला खूप छान असा म्हणजे चव लागते. कोणी म्हणजे पाणी पण टाकतात. तर अगदी अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे याच्यामध्ये. इथे बघा मसाले सगळे मिक्स करून झालेले आहेत. आता आपण भरून घेऊया वांगी. हे बघा अशी भरून घ्यायचे आहे आणि फिट्ट असंही करून घ्यायचं आहे, म्हणजे मसाला आपला बाहेर येत नाही. असंच आपण आता सगळे वांगी भरून घेऊया. इथं बघा आपले वांगे आता भरून झालेले आहेत.
आपण आता याला फोडणी देऊन घेऊया. इथं बघा मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. आपण आता इथं 3-4 चमचे तेल घालून घेऊया. इथं आता तेल आपलं गरम होऊ देऊया. त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेऊया. मोहरी चांगली फुलू द्यायची आहे आपल्याला. इथं बघा आपली मोहरी पण चांगली फुललेली आहे. आपण जिरे टाकून घेऊया. लसूण टाकून हिंग, आपल्याकडे लसूण जिरे आणि मोहरी पण चांगली फुललेली आहे. आपण आता याच्यात वांगी टाकून घेऊया. बघा छान अशी भरलेली आहे वांगी. एक मिनिटभर आपण परतून घेऊया. तिथं बघा 1 मिनिटभर तेलावर परतून घेतलेलं आहे. त्याच्यात आपण गरम पाणी टाकायचं. थोडासा हक्का मारायचा पाण्याचा. आणि 1 कपभर पाणी टाकलेलं आहे आणि याला बारीक गॅसवरती आपल्याला शिजू द्यायचं. इथे बघा आपलं वांग आपलं शिजलंय का बघूया आपण. इथं आपलं वांग शिजलेलं आहे. आपण आता सर्व करूया. माझं खारं वांग करून तयार आहे. माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. इथं पालकचं गरगटं, इथं आपलं चाकवतचं गरगटं, याच्यासोबत भाकरी, काकडी आहे, जवसाची चटणी बघा. इथं माझी जेवणाची थाळी तयार आहे बघा. तुम्हाला जेवणाची थाळी पाहिजे असले तर कमेंटमध्ये. इथं माझी जेवणाची थाळी तयार आहे बघा. तुम्हाला जर जेवणाची थाळी पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये लिहून सांगा. इथं माझी जेवणाची थाळी तयार आहे बघा. तुम्हाला जर जेवणाची थाळी पाहिजे असले तर मला इथं माझी जेवणाची थाळी तयार आहे बघा. तुम्हाला जर जेवणाची थाळीची रेसिपी पाहिजे असले तर मला कमेंटमध्ये लिहून सांगा.